माझं फर्स्ट कोलॅबरेशन मला फक्त आणि फक्त 100 to 200 फॉलोअर्स असताना मिळालं. सगळ्यात मोठी मिथ म्हणजे हाऊ ब्रँड्स ॲक्च्युअली थिंक. हाऊ आय गॉट माय फर्स्ट ब्रँड कोलॅबरेशन, द सिक्रेट दॅट मोस्ट बिगिनर्स इग्नोर. हाऊ टू अप्रोच ब्रँड्स, मिस्टेक्स यू मस्ट अवॉइड. हाऊ मेनी फॉलोअर्स डू यू नीड. तुम्हाला वाटत असेल ब्रँड कोलॅबरेशनसाठी 10K, 50K और 1 लाख फॉलोअर्स लागतात. बट मी जर तुम्हाला सांगितलं की माझं फर्स्ट कोलॅबरेशन मला फक्त आणि फक्त 100 to 200 फॉलोअर्स असताना मिळालं. हो, सिरियसली. तर हॅलो, मी प्रेरणा देशमुख अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मला 100 फॉलोअर्स असतानासुद्धा ब्रँड कोलॅबरेशन कसं मिळालं? नाही मी तेव्हा व्हायरल होते, ना माझ्याकडे आयफोन होता, नाही माझं ऑडियन्स खूप जास्त होतं. तरीसुद्धा मला ब्रँडकडनं कोलॅबरेशन्स मिळाले. आणि आज मी तुम्हाला हेच एक्झॅक्टली सांगणार आहे की मी माझं फर्स्ट कोलॅबरेशन कसं मिळवलं, मी काय मिस्टेक्स केल्या होत्या किंवा मी कसं ब्रँड्सला अप्रोच केलं होतं. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या 100 फॉलोअर्स असतानापासून कोलॅबरेशन्स मिळवू शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात मोठी मिथ म्हणजे फॉलोअर्स नसतील तर कोलॅबरेशन्स मिळणार नाहीत. ब्रँड्सला फॉलोअर्स मॅटर करतात, बट ब्रँड्स फक्त आणि फक्त फॉलोअर्स बघत नाही. ब्रँड्स बघतात तुमची कन्सिस्टन्सी, तुमचं कंटेंट क्वालिटी, व्हॉट इज युअर कंटेंट, प्रेझेंटेशन, एडिटिंग स्किल्स, कॅमेरा कॉन्फिडन्स आणि अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे ब्रँड्स बघतात. मी खूप क्रिएटर्स पाहिले ज्यांच्याकडे 20K, 50K असूनसुद्धा त्यांना ब्रँड कोलॅबरेशन्स भेटत नाही आणि त्यापैकी मी स्वतः एक होते. माझ्याकडे सुद्धा एक अकाउंट आहे ज्यावरती मला 60K फॉलोअर्स आहेत, बट मला त्यावरनं कधी ब्रँड कोलॅबरेशन्स मिळाले नाहीत. म्हणजे खूप कमी मिळाले, बट एवढे नाही मिळाले जेवढे मी एक्सपेक्टेड केले होते. मी पहिले एवढं लक्ष नाही दिलं, बट जेव्हा मी झिरोपासून स्टार्ट केलं नवीन अकाउंट, त्यावरती मी माझं कंटेंटवरती फोकस केलं, माझ्या कॅमेरा कॉन्फिडन्सवरती फोकस केलं, प्रेझेंटेशनवरती फोकस केलं आणि सगळ्यात मेन म्हणजे या सगळ्या गोष्टींना मी इक्वली त्यामध्ये इनपुट टाकला. असंच काहीतरी कधीतरी यूज केलं आहे किंवा एक गोष्ट आहे, एक गोष्ट नाही आहे, असं जर असेल तर ब्रँड्सला ते खूप डिसअपॉइंटिंग वाटतं. सो असे खूप फॉलोअर्स आहे ज्यांच्याकडे 100-200 फॉलोअर्स असतानासुद्धा त्यांना ब्रँड कोलॅबरेशन्स भेटतात अँड आय एम द रिअल एक्झाम्पल ऑफ दिस. हाऊ ब्रँड्स ॲक्च्युअली थिंक. सगळ्यात पहिले जेव्हा ब्रँड तुमचं पेज बघतात तर ते सगळ्यात पहिले काय नोटीस करतात की हा क्रिएटर आमचं प्रोडक्ट प्रोफेशनली आणि परफेक्टली शोकेस करू शकतो का, तुम्ही फेमस आहे का, तुमच्याकडे भरपूर फॉलोअर्स आहेत का, ही गोष्ट त्यांच्यासाठी सेकंडरी थिंग आहे. लाईक सपोज एखाद्या व्यक्तीकडे 5,000 to 10,000 फॉलोअर्स आहे बट पुअर क्वालिटी, अँड सेकंड ज्याच्याकडे 100 to 500 फॉलोअर्स आहे बट क्वालिटी इज गुड, क्वालिटी इज मच बेटर, स्टील त्यांच्याकडे कोलॅबरेशन्स आहेत. सगळ्यात बेसिक थिंग म्हणजे तुम्हाला आयफोन गरजेचा नाही आहे, तुमच्याकडे अँड्रॉईड असेल तर तुम्ही त्यामधनं सुद्धा स्टार्टिंग करू शकता. फोन डझंट मॅटर, व्हॉट मॅटर्स इज लाईट. मी सुद्धा आयफोन वापरत नाही, बट माझी क्वालिटी कशी थोडीफार चांगली येते ते फक्त आणि फक्त आहे लाईट्समुळे. लाईटसुद्धा खूप क्रुशियल पार्ट प्ले करतं यामध्ये. जर तुमच्याकडे लाईट नसेल तर तुमच्याकडे चांगली क्वालिटीसुद्धा नसणार आहे. यामुळेच ब्रँड्स फर्स्ट थिंग तुमचं कंटेंट बघतो, कारण की त्यांना सेल्स पाहिजे, फॉलोअर्स नाही पाहिजे. हाऊ आय गॉट माय फर्स्ट ब्रँड कोलॅबरेशन इन जस्ट 200 फॉलोअर्स. मी सुरुवातीला ब्रँड्सला कोलॅबरेशन्स मागितल्या नाही, मी कंटेंट बनवायला सुरुवात केलं. मी माझं वेगवेगळ्या गोष्टींवरती कंटेंट बनवायला लागले आणि त्यावरनं माझं प्रेझेंटेशन, माझे स्किल्स शोकेस करायला लागले. आणि सगळ्यात फनी पार्ट म्हणजे मी कोणतंही ब्रँडचं कोणतंही प्रोडक्ट खरेदीसुद्धा केलं नाही. मी माझ्या कंटेंटवरती फोकस केलं. माझ्याकडे जे प्रोडक्ट्स आहे मी त्यामधनं दाखवले किंवा मी माझं स्टोरी टेलिंग अशी ठेवली की ब्रँड्सला ते रिलेट होईल की मी सुद्धा त्यांचं प्रोडक्ट प्रॉपरली शोकेस करू शकते. फॉर एक्झाम्पल मी माझं 30 days चॅलेंज स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी दाखवल्या, लाईक व्लॉगच्या थ्रू किंवा मी माझं रूम डेकोरेशनचा व्हिडिओ बनवला आहे, ते त्यामध्ये दाखवलं आहे की मी कसं शोकेस करते. या सगळ्यांमुळे मला खूप हेल्प झाली आणि यामुळे माझं अकाउंट प्रोफेशनली क्रिएट झालं आणि तेच गेम चेंजिंग होतं. द सिक्रेट दॅट मोस्ट बिगिनर्स इग्नोर. पोर्टफोलिओ. 90% क्रिएटर्स पोर्टफोलिओ बनवतच नाही आणि ब्रँड्सला पोर्टफोलिओच पाहिजे असतो.
ते तुमच्या पेजवरती जाऊन तुमची प्रत्येक रील बघणार नाही आहे. त्यामुळे तुमचं जे प्रॉपर परफेक्ट कंटेंट आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रोडक्टचं कोलॅबरेशन केलं आहे किंवा तुम्ही शोकेस केलं आहे तुमचं स्किल्स वगैरे, हे तुम्हाला एका पेजवरती किंवा एका प्लॅटफॉर्मवरती त्यांना दाखवावं लागेल. त्यासाठी तुम्ही पोर्टफोलिओ बनवता. पोर्टफोलिओ म्हणजे काय? हेच की तुमचं कंटेंट एका ठिकाणी दाखवणे. लाईक तुम्ही कॅनव्हामध्ये टेम्पलेट्स बनवू शकता, लाईक स्लाईड शो बनवू शकता, प्रेझेंटेशन शो करू शकता किंवा तुम्ही गुगल ड्राईव्हवरती तुमचं सगळा डेटा अपलोड करून त्यांना लिंक शेअर करू शकता किंवा तुम्ही एका व्हिडिओ फॉर्ममध्ये प्रत्येक तुमचा व्हिडिओ एकानंतर एक असं त्यांना दाखवू शकतात. खूप वेज आहेत पोर्टफोलिओ बनवण्यासाठी. मी सुद्धा तसंच केलं. सुरुवातीला तर मला एवढं काही माहिती नव्हतं म्हणून मी फक्त एक ड्राईव्ह लिंक बनवली. पण त्यानंतर मी माझं कॅनव्हावरती सुद्धा बनवलं, ज्याने मला खूप हेल्प केलं मला कोलॅबरेशन्स मिळवण्यासाठी. हाऊ टू अप्रोच ब्रँड्स. ही मिस्टेक करू नका. हाय ब्रँड्स, आय वॉन्ट टू कोलॅबरेट विथ यू अँड ऑल अँड ऑल. नाही, हे असं काहीच करू नका. हे खूप क्रेंज वाटतं आणि ब्रँड्सला हजारो मेसेज येतात दररोज. सो तुम्हाला जर हायलाईट व्हायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. सगळ्यात फर्स्ट स्टेप, तुम्ही ब्रँडचं प्रोडक्ट घ्या किंवा तुमच्याकडे जे असेल ते घ्या, त्यावरती व्हिडिओ बनवा, ते पोस्ट करा, एक प्रोफेशनल कॅप्शन टाका आणि त्यांना टॅग करा आणि नंतर त्यांना ईमेल करा. Hi team, I recently created content featuring your product and I would love to collaborate with you for the future campaigns. शॉर्ट, सिम्पल आणि प्रोफेशनल सुद्धा वाटतं आहे. हे स्टेप्स फॉलो करा. तुम्हाला नक्की हे खूप हेल्प करते. मिस्टेक्स यू मस्ट अवॉइड. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे मी ज्या मिस्टेक्स केल्या आहेत त्या तुम्ही रिपीट करू नका. रँडमली कोणतंही कंटेंट पोस्ट करणे, आज फूडचं, उद्या स्किन केअरचं, परवा ब्लॉग, मग वॉटेवर, या सगळ्यांनी ब्रँड्स कन्फ्यूज होतात. म्हणून ही मिस्टेक्स रिपीट करू नका. क्वालिटी शुड बी गुड. त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लाईटिंग तुमची चांगली असली पाहिजे. महागड्यातला महागडा कॅमेरा किंवा फोन मॅटर करत नाही, तुमची लाईटिंग चांगली असली पाहिजे. जर तुमची गुड क्वालिटी असेल लाईटिंगची तर तुमच्या व्हिडिओ क्वालिटीला सुद्धा खूप फरक पडतो. इनकन्सिस्टंट पोस्टिंग. महिन्यातून एखादा व्हिडिओ टाकल्यावरती ग्रोथ होत नाही. कन्सिस्टंटली तुम्हाला व्हिडिओज टाकावे लागतील. ॲटलिस्ट वीकमधनं 3 ते 4 व्हिडिओज तरी टाकले गेले पाहिजे. एखादी पोस्ट टाकली गेली पाहिजे. स्टोरीजवर तुम्ही ॲक्टिव्ह राहा. फेक फॉलोवर्स घेऊ नका. ब्रँड्स तुमचं ॲनालिटिक्स चेक करतं, तुमचं रीच चेक करतं आणि फेक फॉलोअर्स घेऊन तुमचं अकाउंट डॅमेज होणार आहे. त्याने तुम्हालाच नुकसान होणार आहे. हाऊ मेनी फॉलोअर्स डू यू नीड? ऑनेस्ट आन्सर म्हणजे कदाचित 100, कदाचित 500 किंवा 1000. फॉलोअर्स मॅटर करत नाही. मॅटर करतं तुमचं प्रोफाईल किती प्रोफेशनल दिसतं आहे. तुमची निश क्लिअर असेल, पोर्टफोलिओ रेडी असेल तर ब्रँडसुद्धा तुम्हाला नोटीस करू शकतात आणि हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे. माझ्याकडे 60K फॉलोवर्सचं एक अकाउंट आहे, ज्यावरती मला 1 ते 2 भेटले कोलॅबरेशन्स, बट खूप लेट भेटले. स्टार्टिंगला मला काहीच नाही भेटलं. मी खूप ट्राय केलं बट नाही भेटले. आणि जे मी आत्ता 0पासून स्टार्ट केलेलं अकाउंट आहे त्यावरनं मी खूप प्रोफेशनल आणि प्रॉपर क्वालिटी कंटेंट टाकते. त्यावरनं मला भरपूर कोलॅबरेशन्स भेटले आणि जे मी केलेसुद्धा आहेत, जे चांगल्या नोन ब्रँड्सकडनं मला मिळाले आहेत. फायनल ॲडवाईस जे मला तुम्हाला द्यावीशी वाटते, जर तुमच्याकडे 50 फॉलोअर्स जरी असतील तर टेन्शन घेऊ नका. मी सुद्धा तिथेच होते. मी सुद्धा 0 फॉलोअर्सपासून स्टार्ट केलं आहे आणि बरेच क्रिएटर्स स्मॉल ऑडियन्सपासून स्टार्ट करतात. सो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे फोकस ऑन बेटर व्हिडिओ क्वालिटी, स्टोरी टेलिंग, प्रेझेंटेशन, पोर्टफोलिओ, कन्सिस्टन्सी अँड कॅमेरा कॉन्फिडन्स. ब्रँड्स फॉलोअर्स खरेदी करत नाही, ते रिझल्ट खरेदी करतात. सो बी वन ऑफ देम अँड देन फॉलोअर्स अँड कोलॅबरेशन्स विल फॉलो यू. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचे फॉलोअर्स किती आहे आणि तुम्हाला कोणत्या ब्रँडसोबत कोलॅबरेशन्स हवी आहे. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.